माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे आज आपण अशा एका जगात डोकावणार आहोत जिथे अख्खीच्या अख्खी बाजारपेठ आपल्या खिशात असते, अक्षरशः. जरा आठवून बघा ना, या महिन्यात किती वेळा ऑनलाईन शॉपिंग झाली, किंवा लाईट बिल भरलं, किंवा जेवण मागवलं असेल. हे सगळं इतकं सहज झालंय ना की आपण त्याचा विचारसुद्धा करत नाही. पण पडद्यामागे हे सगळं नेमकं घडतं तरी कसं? चला आज तेच शोधून काढूया. या सगळ्या जादूला एकच नाव आहे, आणि ते म्हणजे ई-कॉमर्स. सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवसायाला इंटरनेटवर आणण्याची ही एक किमियाच आहे. तर ई-कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय? अगदी सोपं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी वस्तूंची किंवा सेवांची खरेदी विक्री. कल्पना करा, हे एक असं डिजिटल दुकान आहे जे कधीच बंद होत नाही आणि जिथे कोणीही कुठूनही अगदी कधीही खरेदी करू शकतं. पण हे आपल्या नेहमीच्या दुकानांपेक्षा इतकं वेगळं का आहे? चला, या दोन्ही दुकानांमध्ये काय फरक आहे ते बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की हा बदल किती मोठा आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आपलं पारंपरिक दुकान, त्याला जागेची मर्यादा आहे, वेळेचं बंधन आहे आणि ते फक्त एका ठराविक भागापुरतंच मर्यादित आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे ई-कॉमर्स, जे 24 तास 7ही दिवस जगभरात कुठेही उपलब्ध आहे आणि तेही खूप कमी खर्चात. ह्याच एका गोष्टीमुळे आज व्यवसायाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. पण थांबा, ई-कॉमर्स म्हणजे फक्त ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नाही. या डिजिटल बाजाराचे मुख्यत्वे 4 प्रकार पडतात. चला, ते नेमके कोणते आहेत ते समजून घेऊया. हे सगळं अवलंबून आहे की खरेदीदार कोण आहे आणि विक्रेता कोण आहे. बघा, जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला माल विकते तेव्हा त्याला म्हणतात B2B, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. आपण जे ॲमेझॉनवरून खरेदी करतो तो झाला B2C प्रकार, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. आता जेव्हा कोणी आपल्या जुन्या वस्तू विकण्यासाठी OLX किंवा eBay वापरतं त्याला C2C म्हणतात. आणि हो, जेव्हा एखादा फ्रीलान्सर कंपन्यांना आपली सेवा देतो तो झाला C2B, म्हणजे कन्झ्युमर टू बिझनेस. हे सगळं ठीक आहे, पण एका क्लिकनंतर वस्तू आपल्या दारापर्यंत येते कशी? म्हणजे या ऑनलाईन प्रवासात पडद्यामागे नेमकं काय काय घडतं? खरं तर हे आपल्या सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करण्यासारखंच आहे, फक्त डिजिटल. आपण वेबसाईटवर वस्तू बघतो, जी आवडली ती उचलून आपल्या व्हर्च्युअल शॉपिंग कार्टमध्ये टाकतो. मग जातो चेकआउट काउंटरवर, म्हणजेच पेमेंट पेजवर. तिथे पैसे भरतो आणि झाली आपली ऑर्डर तयार. सगळा मामला काही मिनिटांतच पूर्ण. आता ही सोय आणि हा वेग ऐकायला किती छान वाटतं, नाही का? पण याच डिजिटल जगात काही धोकेसुद्धा लपलेले आहेत, आणि म्हणूनच ऑनलाईन खरेदी करताना सुरक्षित राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे काही सामान्य धोके दिसतायत. काही आहेत तांत्रिक हल्ले, जे थेट वेबसाईटच बंद पाडतात, जसे की DOS किंवा DDoS हल्ले. तर काही हल्ले फसवे असतात, उदाहरणार्थ फिशिंग, ज्यात बनावट ईमेल किंवा मेसेज पाठवून आपली खाजगी माहिती जसे की पासवर्ड किंवा कार्ड डिटेल्स चोरण्याचा प्रयत्न केला जातो. खूप सावध राहायला हवं. मग प्रश्न येतो की सुरक्षित राहायचं कसं? ह्याची सगळ्यात सोपी आणि पहिली खूण म्हणजे हे कुलूप. हो, बरोबर पाहिलंत. वेबसाईटच्या ॲड्रेस बारमध्ये दिसणारं हे छोटंसं कुलूप खूप महत्वाचं आहे आणि ते खूप काही सांगून जातं. सुरक्षित खरेदीसाठी हे 3 सोपे नियम नेहमी लक्षात ठेवा. पहिला नियम, नेहमी HTTPS आणि ते कुलूपाचं चिन्ह असलेल्या वेबसाईटवरूनच खरेदी करा. दुसरा नियम, खरेदी करण्याआधी त्या वेबसाईटबद्दल थोडं Google करून बघा, लोकांचे रिव्ह्यूज वाचा. आणि तिसरा महत्त्वाचा नियम, पेमेंट गेटवे सुरक्षित आहे की नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. आता पेमेंट गेटवे म्हणजे काय? सोप्या भाषेत तो आपला डिजिटल सुरक्षा रक्षक आहे. जेव्हा आपण ऑनलाईन पैसे भरतो ना, तेव्हा ही सिस्टम आपल्या कार्डची सगळी संवेदनशील माहिती एका गुप्त कोडमध्ये म्हणजे एन्क्रिप्ट करते. यामुळे आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते आणि बँकेकडून विक्रेत्यापर्यंत पैसे अगदी सेफली पोहोचतात. तर हे आहे ई-कॉमर्सचं जग. सोपं, वेगवान आणि आता तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेलं. पण जरा विचार करा, जसं आपलं जग अधिकाधिक कनेक्टेड आणि डिजिटल होत चाललंय, तसा व्यापाराचा पुढचा टप्पा काय असेल? खरेदी विक्रीचं भविष्य इथून पुढे कोणत्या दिशेने जाणार आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?